श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहोत पनवेल येथील गावदेवी पाडा येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये. सर्वप्रथम आपण गावदेवीचे दर्शन करूया. अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे आईची. अनन्याश्यंत यंतमाम ये जना पर्युपासते तेषा नित्यभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम्. या शब्दांची जाणीव या मठामध्ये जाणवते. जे भक्त कोणत्याही गोष्टीचा विचार न करता माझे सदैव चिंतन आणि उपासना करेन त्यांचे मी योगक्षेम सांभाळेन. एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आहे या मठामध्ये. त्यामध्ये आपल्याला स्वामींची जागृती येते आणि स्वयंभू औदुंबरामुळे मन प्रसन्न होतं. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन जवळ येत आहे. श्री अक्कलकोट स्वामी प्रकट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीया तिथीला साजरा केला जातो. श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर ते कर्दळीवनात अदृश्य झाले. त्या कर्दळीवनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीच्या प्रवाहामुळे वारुळातून दिव्य मूर्ती प्रकट झाली. ते स्वामी समर्थ महाराज. तो स्वामी समर्थ प्रकट दिन प्रसंगातून स्वामी शिकवण देतात. आयुष्यात घाव झाल्याशिवाय मार्ग सापडत नाही. तो मार्ग म्हणजे स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. आज आपण आलो आहोत पनवेल येथील गावदेवी पाडा येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये. सर्वप्रथम आपण गावदेवीचे दर्शन करूया. अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे आईची. अनन्याश्यंत यंतमाम ये जना पर्युपासते तेषा नित्यभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यहम्. या शब्दांची जाणीव या मठामध्ये जाणवते. जे भक्त कोणत्याही गोष्टीचा विचार न करता माझे सदैव चिंतन आणि उपासना करेन त्यांचे मी योगक्षेम सांभाळेन. एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आहे या मठामध्ये. त्यामध्ये आपल्याला स्वामींची जागृती येते आणि स्वयंभू औदुंबरामुळे मन प्रसन्न होतं. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ प्रकट दिन जवळ येत आहे. श्री अक्कलकोट स्वामी प्रकट दिन हा चैत्र शुद्ध द्वितीया तिथीला साजरा केला जातो. श्रीपाद वल्लभ नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर ते कर्दळीवनात अदृश्य झाले. या कर्दळीवनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीच्या प्रवाहामुळे वारुळातून दिव्य मूर्ती प्रकट झाली. ते स्वामी समर्थ महाराज. तो स्वामी समर्थ प्रकट दिन या प्रसंगातून स्वामी शिकवण देतात. आयुष्यात घाव झाल्याशिवाय मार्ग सापडत नाही. तो मार्ग म्हणजे स्वामी समर्थ महाराज.